नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अगदी झटपट अशी वालवांग्याची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे। त्यासाठी आपण कुकरमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरा आणि हिंग टाकून घेतला आहे आणि त्यावर कांदा टाकून घेतला आहे। कांदा आपल्याला तेलावरती अगदी मिनिटभर परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेणार आहोत। अगदी मिनिटभर कांदा परतून घेतला आहे आणि त्यामध्ये आधी आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे। आलं लसणाची पेस्ट जी आहे ती तेलावरती चांगली परतून घ्यायची आहे, म्हणजे छान असा फ्लेवर आपल्या भाजीमध्ये होतो। त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला आहे। टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि तो सुद्धा चांगला असा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो परतून घेतला अगदी 1-2 मिनिटं की त्यावरून आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपण गूळ टाकून घ्यायचा आहे। मी इथे 1 चमची गूळ टाकून घेत आहे। गुळाची पावडर टाकली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा साखरेचा देखील वापर करू शकता। त्यानंतर सर्व एकजीव करून घ्यायचं आणि नंतर ह्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत। त्यामध्ये मी टाकून घेत आहे हळद पावडर, अर्धा चमची हळद पावडर घेतली आहे। लाल तिखट 1 चमची घेतला आहे। अर्धा चमची गरम मसाला घेतला आहे। 1 चमची धण्याची पावडर घेतली आहे आणि 1 चमचा छोटे 1 चमचे घेतले जिऱ्याची पावडर घेतली, भाजलेली जिऱ्याची पावडर। आता हे सर्व मसाले आपण कांदा टोमॅटो बरोबर एकजीव करून घेणार आहोत। 2-3 मिनिटं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये वालाचे गोळे जे आहेत, ओल्या वालाचे गोळे ते आणि बटाटे टाकून घेणार आहोत आणि मी आत्ता फ्रेश असं वांगं चिरून घेतलं आहे ते देखील टाकून घेणार आहे। वांगं आधीच चिरून ठेवत नाही मी, कारण ते काळं पडतं, मग मला ते आवडत नाही, म्हणून मी फ्रेश असं वांगं चिरून घेते। आता हे सर्व ह्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये। भाजी जी आहे ती कांदा टोमॅटो बरोबर चांगली परतून घ्यायची आहे 5 ते 6 मिनिटं। त्यामुळे भाजी छान अशी आपली तुप्पट बनते आणि चांगली चविष्ट अशी बनते भाजी। त्यानंतर ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी आधीच टाकायचं नाही, आधी भाजी परतून घ्यायची, त्यानंतर पाणी टाकायचं आणि खूप जास्त देखील पाणी टाकायचं नाही। तुम्हाला ज्या प्रमाणात पातळ भाजी हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता। वालवांग्याची भाजी शक्यतो पाणी कमी टाकूनच केली जाते, परंतु मी इथे थोडासा पाण्याचा वापर करत आहे, कारण मी जेवणासाठी भाजीचाच वापर करणार आहे, वेगळी डाळ वगैरे काही बनवणार नाही आहे, म्हणून मी थोडीशी भाजीमध्ये पाणी ठेवलं आहे। आता 2-3 शिट्ट्यांमध्ये भाजी चांगली शिजवून घ्यायची। वांगी जी आहे ती कवळी असल्यामुळे अगदी पटकन शिजली जातात आणि माझ्या कुकरला छोट्या शिट्ट्या आहेत, म्हणून मी 2-3 शिट्ट्या घेतल्यात, नंतर 1 किंवा 2 शिट्ट्यांमध्ये भाजी शिजली जाते। तुम्ही बघू शकता छान अशी भाजी बनवून तयार झाली आहे। तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता, मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे। आणि तुम्ही बघू शकता छान अशी भाजी शिजून तयार झाली आणि खूप सुंदर अशी भाजी ही बनते। मकर संक्रांतीला सुद्धा आमच्याकडे छान अशी वालवांग्याची भाजी बनवतात आणि ती वेगळ्या पद्धतीने बनवतात। ती भाजी कशी बनवतात ती मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केली आहे। आता 14 जानेवारीला पुन्हा मकर संक्रांत आहे, तर मी तिळगुळ आणि भाजीची रेसिपी अपलोड करणार आहे। सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रेसिपी बघता येतील। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।